हातकणंगले तालुक्यातील आळते गाव कष्टकरी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांची भूमी। या गावातील 50 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेला रस्त्याचा वाद अखेर मिटला आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आज या गावातील 130 हून अधिक शेतकऱ्यांना हक्काचा शेतरस्ता मिळाला आहे। मात्र पूर्वी या गावातील भीमनगर ते रामलिंग रोड पत्रावळी कारखाना या 1.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमणे आणि काटेरी झुडपे वाढली होती। सुमारे 30 फूट रुंदीचा हा रस्ता अवघा 7 ते 8 फुटांचा उडल्यानं पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन शेतकऱ्यांना कृषी साहित्य व शेतीमाल वाहतूक करणे अत्यंत जिकिरीचे झाले होते। त्या पूर्वीपासून हा रस्ता अतिशय अरुंद होता आणि ह्या रस्त्यासाठी फार मोठी पेरणीपासून जवळजवळ पीक काढणीपर्यंत फार त्रास होता। अगदी कायम चिखलातनं एक गाडी येणार नाही किंवा ट्रॅक्टर येणार नाही, इतकं ते अडचणीचं होतं। आणि आत्ताच माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी बळीराजा पाणंद रस्ता हा जी योजना सादर केली आणि त्यानुसार आम्हा शेतकऱ्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि या रस्त्यासाठी सगळ्यांनी मिळून हा रस्ता खुला करूया अशा प्रकारची चर्चा झाली आणि प्रशासनानं त्याला आम्हाला मान्यता दिली आणि त्या पद्धतीनं हा रस्ता आज बहुतांशी खुला झालेला आहे। या रस्त्यानं आम्ही येत होतो जायत होतो, खरं हे रस्ता का नाही आधी अत्यंत का नाही लय चिखल होता या रस्त्याला। आता हे झालंय हे आम्हाला लय चांगलं झाले। या रस्त्याची दुरवस्था एवढी होती, त्या बायकांचे जे हाल होतं ते गुडघ्याड गाडीत ह्यात जात होते बायकातून। त्यांची रानं याला पूर्ण 1 किलोमीटर अंतरावरून इकडे यायला होत होतं, एवढी दुरवस्था या रस्त्याची होती। आणि मी शेतकरी असल्यामुळं मला या रस्त्याची माझे ट्रॅक्टर बिक्टर आणायला 2-3 किलोमीटर अंतरावरून इकडे आणायला लागत होतं। या क्लिष्ट समस्येचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाचे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अत्यंत प्रभावी ठरल्या। महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं 130 शेतकऱ्यांमधील परस्पर मतभेद आणि कायदेशीर तांत्रिक अडचणी यशस्वीपणे दूर केल्या। सुरुवातीला ज्यावेळी ही योजना आली त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता या अंतर्गत आम्ही लोकांची ग्रामसभा घेतली। ग्रामसभा घेतल्यानंतर लोकांना शासनाची योजना ही समजावून सांगितली। प्रशासनाचा सकारात्मक हेतू पाहून आळते गावातील राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवले। एका बैठकीत सर्वानुमते निर्णय घेत तब्बल 130 शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपापली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली। गेले अर्धा दिवस या ठिकाणी JCB पोकलँडमधून या रस्त्याचं अतिक्रमण काढणं आणि सांगायला मोठा आनंद वाटतो, या भागातील जे 130 शेतकरी आहेत त्यांनी स्वतःहून हे अतिक्रमण आपलं जे असेल, भले सरकारी जागेत असेल खाजगी जागेत असेल, ते काढून घेतलं। त्यामध्ये जे बाद झुडपं होती ती काढून टाकली। या ठिकाणी तुम्हाला दिसत काही जाळलेले आहेत। ते आमच्या गावातील थोडेफार पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या तंटा वगैरे व्हायचा, ते आता नवीन मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेतून जो रस्ता चालवलेला आहे यामध्ये आता ते सगळे तंटे मिटलेले आहेत। महसूल विभागाची तत्परता आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे अवघ्या काही दिवसात हा रस्ता पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करण्यात आला। महाराष्ट्र शासन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या स्तुत्य अशा पुढाकारातून सुरू झालेल्या बळीराजा शेत पाणंद योजना या अंतर्गत प्रशासनाच्या वतीने ज्यावेळेस हे अभियान सुरू करण्यात आलं आणि आता हा रस्ता जवळजवळ 33 फूट रुंद असा झालेला आहे आणि या रस्त्याची लांबी जवळजवळ 1400 मीटर इतकी आहे। या रस्त्याचं मुर्मीकरण करण्यात येणार आहे आणि त्या सुरुवात आणि आळते परीट पाणंद या रस्त्यापासून करत आहोत। कोल्हापूर सांगली महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे आता आळते गावातील ऊस, भाजीपाला वाहतूक अत्यंत सुरक्षित आणि सुलभ झाली आहे। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता ही योजना अंमलात आणत असताना महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ह्या राज्यातून 2 नंबरवर जिल्ह्यातून 1 नंबरला पाणंद रस्ता आळत्यातून होत आहे। म्हटलं जाते की इडापिडा टळू देव बळीचं राज्य येऊ दे। खऱ्या अर्थानं आज साक्षात असं वाटतं की बळीचं राज्य आलेलं आहे। आज आपण बघतोय की
बांधावर भावाभावात आणि भावकीत बांधणं होते. पण महसूल प्रशासनाचं कौतुक केलं पाहिजे. या महसूल प्रशासनानं पुढे येऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा अतिक्रमण रस्ता दूर केला आहे. हा जो परीट पानंद रस्ता होतो ह्या ठिकाणी महिलांसाठी एक पत्रवाळीचा फॅक्टरी कारखाना आहे. आज खऱ्या अर्थानं त्या महिलांसाठी सुद्धा रस्ता हा उपयोगात येणार आहे. आळते गावातील परीट पाणंद रस्त्याची ही यशोगाथा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरली आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला एक नवी गती मिळाली आहे. सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की असं सरकारला सहकार्य करा. ते आपल्यासाठी खूप चांगलं काम करतायत. तर तुम्ही त्यांना सहकार्य करा, तर तुमचे रस्ते चांगले झाले तर तुमचा शेतीमाल लवकर पोचेल आणि त्याला चांगला भाव मिळेल. या यशस्वी मोहिमेमुळे आता आधुनिक कृषी यंत्रसामग्री थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे. दशकांचा संघर्ष संपवून या रस्त्याने परिसराच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीमुळे ही योजना आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.